निरंजन मेहताचे आयुष्य खूप दिवसांपासून एक अंतहीन शांततेमध्ये बदललेले होते. बाहेरून ते जगाच्या समोर एक यशस्वी आणि शक्तिशाली उद्योगपतीच्या रूपात दिसत होते. परंतु आतून ते कोणत्यातरी चिंतेने पोखरले होते. मुंबईच्या गगनाला स्पर्श करणाऱ्या इमारतींच्या मधोमध त्यांची कंपनी होती. लोक त्यांना एका अशा व्यक्तीच्या रूपात ओळखत होते, की ज्यांनी आपल्या विचारांनी आणि मेहनतीने आपल्या आयुष्यात स्वतःचं नाव खूप मोठं केलं होतं. परंतु त्यांची खरी गोष्ट या बाहेरील नाव लौकिकापेक्षा खूप वेगळी होती. त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात वाईट दिवस तो होता, ज्या दिवशी त्यांचा एकुलता एक मुलगा आरव गायब झाला होता. म्हणूनच हा दिवस त्यांच्या हृदयामध्ये दगडावर लिहिलेल्या रेषेप्रमाणे कोरला गेला होता. ती एक सामान्य सकाळ होती. सर्व काही सामान्यरित्या चालू होतं. परंतु काही तासातच त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. आरवचं गायब होणं निरंजनच्या आनंदावर विरजण पडल्यासारखं होतं. त्यासोबतच त्याची बायको सिया आणि त्या दोघांमध्ये जो काही राहिलेला गोडवा होता, तो देखील संपुष्टात आला. त्या घटनेनंतर निरंजनने आपल्या आयुष्याला आपल्या कामात बुडवलं. म्हणजे दिवस रात्र काम, कितीतरी मीटिंग्स आणि न संपणारे प्रोजेक्ट. हे सगळं फक्त त्याच्या आयुष्यात असलेल्या कमीपणा दूर करण्यासाठी केलेले एक पेविळमाना प्रयत्न होता. तो कमीपणा आरव गेल्यानंतर त्याला जाणवू लागला. परंतु कोणतेही यश, कोणताही पैसा निरंजनचा कमीपणा भरू शकला नाही. त्या रात्री तो आपल्या ऑफिसमध्ये एकटाच बसला होता. त्याच्यासमोर कितीतरी रिपोर्ट्स, डेटाशीट पसरल्या होत्या. तो नेहमीप्रमाणेच प्रत्येक छोट्या मोठ्या डिटेल्स लक्ष देऊन पाहत होता. तेवढ्यातच कम्प्युटर स्क्रीनवरती एक बातमी झळकली. सुरुवातीला त्याने लक्ष दिलं नाही, परंतु काही सेकंदात त्याची नजर त्या हेडलाईनवर अडकली. अपराधी नेटवर्कद्वारे मुलांचं शोषण. त्याने लगेचच ती बातमी वाचायला सुरुवात केली. त्या लेखमध्ये त्या मुलांची गोष्ट होती, ज्यांना गरिबी आणि मजबुरीने आपल्या कुटुंबापासून वेगळं केलं होतं. काही मुलांना विकलं होतं, तर काही मुलांचे अपहरण करून आणले गेलेले होते. या गोष्टी निरंजन मेहतांसाठी एखाद्या दुःखदायी स्वप्नासारख्या होत्या, ज्या सारख्या सारख्या घडत होत्या, असे त्या लेखामध्ये लिहिण्यात आलं होतं. निरंजनने तो लेख वाचणं बंद केले. त्याचे हात कम्प्युटरच्या माऊसवरच होते, परंतु त्याचे डोळे कुठेतरी लांब भूतकाळात गेले होते. आरवचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर येऊ लागला आणि निरंजन आपला मुलगा आरवच्या आठवणीत हरवला. निरंजन विचार करू लागला, काय त्याचा मुलगा पण असाच एका षडयंत्राचा शिकार झाला असेल का? का तो पण कोणत्या तरी अनोळख्या जागेवरच असं सर्व काही सहन करत असेल का? या प्रश्नाने त्याच्या आतमध्ये काहीतरी बदल घडत होता. त्याचे हृदय असा फक्त विचार करूनच घाबरून गेले होते. निरंजन खूप वेळ गप्पच राहिला. मग पुढच्या काही दिवसातच निरंजनने आपल्या ओळखीचा उपयोग करून त्याने कित्येक एन जी ओ, सामाजिक कार्यकर्त्यांना आणि एवढंच काय तर खाजगी एजन्सीजवळ सुद्धा संपर्क साधला. एकानंतर एक कॉल्स प्रत्येकाला भेटून ज्याने जो लेख वाचला होता त्याच्यात उल्लेख केलेल्या बाबीवर तो सर्वांशी चर्चा करत होता. आणि हे खरंच सत्य आहे का? अशी मुले आहेत का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न निरंजन करत होता. त्यानंतर शेवटी त्याला एक मुलगा मिळाला. 6 वर्षांचा रोहन एका झोपडीत राहत होता. त्याची आई आता या जगात नव्हती आणि त्याचे वडील दारू आणि कर्जामध्ये बुडाले होते. रोहनचं आयुष्य फक्त भूक आणि भीती या दोघांचाच मेल होता. जेव्हा निरंजन पहिल्यांदा रोहनला भेटला, तेव्हा तो घाबरून एका कोपऱ्यात बसलेला दिसला. त्याचे नाजूक खांदे खाली वाकले होते, जसं काही कोणीतरी त्याच्या निरागसपणाचे ओझंसुद्धा त्याच्यावरच टाकलेलं आहे. निरंजन गुडघ्यावर बसला आणि त्याने रोहनला आपल्या जवळ बोलावलं. त्याच्या आवाजात एक अनोळखी दुःख आणि ममता होती. रोहन, मी निरंजन आहे. मी तुला घाबरवायला आलेलो नाही. मी फक्त तुझी मदत करू इच्छित आहे. रोहन काही वेळ काहीच म्हणाला नाही. तो फक्त निरंजनला पाहत होता. त्याच्या मोठमोठ्या डोळ्यात द्वेष नव्हता, तर फक्त भीती आणि थकवा जाणवत होता. शेवटी घाबरतच रोहनने हळूहळू आपला हात पुढे केला आणि निरंजनचा हात पकडला. तेव्हा निरंजनला जाणवलं की त्या छोट्याशा हाताची पकड किती कमजोर झाली होती. जसे काही त्याच्यामध्ये आयुष्य जगण्याची उमेदच राहिलेली नाहीये. त्याच दिवशी निरंजनने रोहनला आपल्यासोबत आपल्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. निरंजनचा एवढा मोठा बंगला रोहनसाठी एखाद्या स्वप्नासारखा होता. रोहन जेव्हा निरंजनच्या बंगल्यामध्ये पोहोचला, तेव्हा प्रत्येक कोपऱ्याला तो अनोळखी नजरेने पाहू लागला. चमकणाऱ्या लादीवरून चालताना त्याला असं वाटत होतं की जणू काही तो प्रत्येक पाऊल टाकताना पडेल की काय,
असा तो घाबरत घाबरत चालला होता. रात्रीच्या जेवणाच्या वेळेस निरंजनने रोहनबरोबर अगदी मृदू आवाजात शांत पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला. निरंजनने चेहऱ्यावर हास्य आणताच त्याला विचारले, रोहन, रोहन बाळा, तुला काय करायला आवडतं? काय तुला पुस्तक वाचणं चांगलं वाटतं का? की कोणता खेळ खेळणं? रोहनने काही न बोलता मान हलवली. त्याचा अबोला एवढा जास्त होता की रोहनच्या तोंडून शब्दच बाहेर पडायचे नाहीत. रात्री जेव्हा निरंजन रोहनच्या रूममध्ये गेला तेव्हा त्यांनी त्याला खेळण्यांसोबत खेळताना पाहिलं. परंतु रोहनचं लक्ष मात्र दुसरीकडेच होतं. रोहन खेळणं उलटसुलट करत होता, जसं काही त्या खेळण्यामध्ये तो काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हाच निरंजनची नजर रोहनच्या हातावर पडली. त्याच्या हातावर एक निशाण होतं, पानाच्या आकाराचं. ते निशाण पाहताच निरंजनचा श्वास अटकला. ते निशाण तसंच होतं जसं आरवच्या हातावर होतं. निरंजन तिथेच उभा राहिला. आता त्याच्या डोळ्यामध्ये अविश्वासाचा समुद्र दिसत होता. कारण निरंजनच्या आतील होणाऱ्या हालचाली शब्दात सांगणे मुश्किल होते. काय हा फक्त एक योगायोग होता की यामध्ये काहीतरी सत्यता होती, हे त्यालाच कळत नव्हते. तो काहीच न बोलता रूममधून बाहेर निघून आला. त्याचे हृदय जोरजोराने धडकत होते. त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. काय त्याचा भूतकाळ परत त्याच्यासमोर आला होता का? त्याने या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. परंतु त्याच्या आतमध्ये एक वेगळीच बेचैनी निर्माण झाली होती. शेवटी निरंजनने ती टेस्ट करून घेतलीच, कारण त्या रिपोर्टवरूनच त्याला सर्व काही समजणार होतं. पण निरंजन मेहतासाठी त्या रिपोर्टची वाट पाहणे म्हणजे आता एक अंधहीन वेदनेसारखं होतं. DNA टेस्टचं रिपोर्ट येण्याआधीच प्रत्येक क्षणाला त्याच्या डोक्यात वेगवेगळे विचार येत होते. तो एका बाजूला आशेने भरला होता की कदाचित रोहनच त्याचा हरवलेला मुलगा आरव आहे का? पण त्याच्या दुसऱ्या बाजूला एक भीती वाटत होती. त्याला आत्तापर्यंत पकडून होती की रिपोर्टने हे सिद्ध झालं नाही तर या प्रश्नाचं उत्तर देण्याचं धाडस त्याच्यामध्ये नव्हते. शेवटी तो क्षण आला. निरंजनचा जवळचा मित्र मनीषने टेस्टचे रिपोर्ट आणून निरंजनच्या हातात दिले. निरंजनचे हात थरथरत होते आणि जेव्हा त्याने रिपोर्ट पाहिले तेव्हा त्याची नजर सर्वात पहिले त्या कागदावर पडली, ज्याने त्याचं संपूर्ण आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. 99% मॅच. त्या क्षणी निरंजनने जणू काही जगत जिंकलं होतं. निरंजनने ते रिपोर्ट बंद केले आणि खुर्चीवर पडत आपले डोळे बंद केले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे अश्रू म्हणजे आनंद, समाधान आणि त्या सर्व वर्षाच्या त्रासाला मिळालेलं रूप होतं. निरंजनचा मुलगा आरव जिवंत होता. एवढ्या वर्षांपर्यंत त्याने ज्याला गमावलं होतं तो आता त्याच्याजवळ परतत होता. परंतु हा आनंद खूप वेळापर्यंत टिकू शकला नाही. निरंजनने मनीषला आपल्या जवळ बोलवलं आणि म्हणाला, मला त्या लोकांबद्दल सर्व माहिती पाहिजे ज्या लोकांनी माझ्यापासून माझ्या मुलाला हिरावून घेतलं होतं. मी त्यांना सोडणार नाही. त्याच्या आवाजात एक दृढता होती, जी त्याच्या आतमध्ये उफाळून आलेला राग स्पष्टपणे दर्शवत होते. मनीषने मान हलवत होकार दर्शवला आणि तो लगेचच तिथून निघून गेला. निरंजन आता रोहनजवळ गेला, जो त्यावेळी त्याच्या रूममध्ये एका खेळण्यासोबत खेळत होता. निरंजन रूमच्या दरवाजात काही वेळ उभा राहिला, जसं काही तो स्वतःला तयार करत होता की तो रोहनजवळ काय बोलणार. शेवटी निरंजन हळूहळू रूममध्ये गेला आणि जाऊन रोहनजवळ बसला. रोहनने त्याच्याकडे बघितलं पण तो काहीच बोलला नाही. निरंजन त्याच्याकडे हात करत म्हणाला, रोहन, मी तुला काही विचारू शकतो का? रोहनने थोडी संकुचित होऊन मान हलवली. तुला तुझ्या आईबद्दल काही आठवतंय का? किंवा त्या लोकांबद्दल ज्याने तुला तिथे ठेवलं होतं? निरंजनने त्याला न घाबरता विचारलं. रोहन काही वेळ शांत बसला. त्याची बोटे हातातील गाडीची चाकं हलवत होती, परंतु त्याचे डोळे शांत होते. मग रोहन हळूच म्हणाला की मला फक्त एवढंच लक्षात आहे की माझी आई देवाघरी गेली होती. त्यानंतर ते लोक मला त्यांच्यासोबत घेऊन गेले. ती नेहमीच म्हणायची की मी त्यांच्यासाठी अडसर आहे. रोहन एवढ्या हळू आवाजात बोलत होता की निरंजनला त्याचा आवाज ऐकण्यासाठी खाली वाकावं लागलं. आता निरंजनच्या मनात खूप सारे दुःख एकवटलं होतं, कारण त्याला रोहनच्या शब्दाचं वजन जाणवू लागलं होतं. त्याला माहीत होतं की हा बालिशपणा नाही, तर दुःख आणि वेदना यांनी त्रासलेलं एक सत्य आहे. तो रोहनच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, तू आता एकटा नाही आहेस. रोहन, तुला आता कोणत्याच गोष्टीसाठी घाबरण्याची गरज नाही. मी नेहमीच तुझ्यासोबत आहे. रोहनने त्याच्याकडे बघितलं. त्याच्या डोळ्यामध्ये अजूनसुद्धा तो विश्वास नव्हता. परंतु कुठे ना कुठेतरी त्याला जाणवत होतं की निरंजनच्या बोलण्यात सत्यता आहे. पुढच्या काही दिवसात मनीषने आपली चौकशी पूर्ण केली. तो एक मोठी फाईल घेऊन निरंजन जवळ आला आणि त्याने त्याला सांगितलं की रोहनला सांभाळणारे दाम्पत्य
एक आंतरराष्ट्रीय मुलांची तस्करी करण्याच्या टोळीचा हिस्सा होते. त्यांच्याकडे कित्येक मुलांना ठेवण्याची आणि त्यांना विकण्याची नकली कागदपत्र आहेत. त्यांची पूर्ण ओळख नकली आहे. मला त्यांच्या ठिकाणाचा जवळपास पत्ता लागला आहे. निरंजनने फाईल बघितली आणि म्हणाला, मी त्यांना सोडणार नाही. त्यांनी माझ्या मुलासोबत जे काही केलं आहे त्याची कोणत्याही किमतीत मी परतफेड करणारच. मनीषने होकार दर्शवला आणि तो तिथून निघून गेला. निरंजन आता रोहनजवळ गेला. निरंजनने आता रोहनला आपल्या मांडीवर बसवलं आणि पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यामध्ये खोल नजरेने बघितलं आणि म्हणाला, रोहन, मला तुला एक सत्य सांगायचं आहे. रोहनने त्यांच्याकडे पाहिलं. तेव्हा निरंजन म्हणाला, रोहन, तू माझ्या मुलासारखा आहेस, ज्याला मी एवढी वर्ष शोधत आहे. त्यावर रोहन काहीच म्हणाला नाही. तो हळूहळू निरंजनच्या डोळ्यात पाहू लागला. पहिल्यांदा त्याच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य आले. निरंजनने लगेचच त्याला घट्ट मिठी मारली. तो असा क्षण होता की त्या क्षणाने त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा कमीपणा भरून निघाला होता. परंतु या आनंदासोबत तो आपल्या हृदयामध्ये जळत असलेल्या रागाला दाबून ठेवू शकत नव्हता. म्हणून निरंजनने त्या लोकांना शिक्षा देण्याचा संकल्प केला, ज्या लोकांनी त्याच्या मुलाला त्रास दिला होता. कारण त्या लोकांनी त्या कवळ्या मनाचा सुद्धा विचार केला नव्हता. आता निरंजनची सर्वात मोठी प्राथमिकता होती. म्हणून त्याने लगेचच मनीषला फोन केला आणि म्हणाला, त्यांचा प्रत्येक पत्ता आणि प्रत्येकाचं नाव माझ्याजवळ असायला हवं. मी ही लढाई स्वतः लढेन. मनीषने फोनवर बोलत असताना दुसऱ्या बाजूने उत्तर दिलं, आम्ही सर्व तयार आहोत. लवकरच ते सर्व तुमच्या समोर असतील. निरंजनने फोन ठेवला आणि रोहनजवळ जाऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, तुला होणाऱ्या वेदना आता पूर्णपणे नष्ट होतील बाळा. मी तुला शब्द देतो. मनीषने ती पूर्ण माहिती आणली होती. त्या माहितीची निरंजन खूपच आतुरतेने वाट पाहत होता. रिपोर्टमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की ते दाम्पत्य ज्यांनी रोहनचा सांभाळ केला होता ते वास्तविक एका मोठ्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी व वृत्तीच्या टोळीचाच एक भाग होते. ही टोळी अनाथ आश्रम, आर्थिक परिस्थितीने दुर्बल असलेले घटक अशा वेगवेगळ्या ठिकाणी जिथे त्यांना कमतरता जाणवत होती त्या ठिकाणी त्यांनी त्यांचे जाळे पसरवले होते. ते लोक मुलांना विकण्याचे आणि खरेदी करण्याचे घाणेरडे काम करत होते. मनीषच्या तपासाने या टोळीचा पूर्णपणे माहिती गोळा करून जणू काही त्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. मग निरंजनने कोणत्याही वेळ वाया न घालवता पोलीस अधिकाऱ्यांबरोबर संपर्क केला. निरंजनने आता पक्क ठरवलं होतं की या गुन्हेगारी वृत्तीच्या सर्व जाळ्याला संपवण्यासाठी एक योग्य आणि सक्षम प्लॅन तयार करायला हवा. त्याला माहीत होते की या गुन्हेगारांना त्यांनी दिलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्यासाठी आपल्याला काही करावे लागले तरी आपण ती गोष्ट करू. म्हणून तो सतत मनीषला सांगत होता की आपल्याला प्रत्येक पाऊल विचार करून उचलावं लागेल. कारण या गुन्हेगारांमधील कुणीही वाचायला नको. माहीत नाही या लोकांनी किती कुटुंबाचा आनंद हिरावून घेतला असेल. आता त्यांना केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावीच लागेल, असं निरंजन आवाजामध्ये म्हणाला. मनीषने लगेचच काम करण्यास सुरुवात केली. पुढे पोलीस अधिकाऱ्यांबरोबर मिळून एक प्लॅन बनवण्यात आला. दिवस रात्र मेहनत केल्यानंतर प्लॅनमध्ये ठरल्याप्रमाणे छापेमारी करण्यास सुरुवात केली गेली. त्यानंतर एक एक करून या जाळ्यातील प्रत्येक गुन्हेगाराला अटक करण्यात आली. वेगवेगळे हॉस्पिटल, अनाथ आश्रम प्रत्येक ठिकाणी कसून चौकशी करण्यात आली. ज्या ठिकाणाहून मुलांना अवैधरित्या खरेदी केले जात होतं नाहीतर चोरी केलं जात होतं त्या प्रत्येक ठिकाणाची योग्य माहिती घेऊन झाडझडती घेण्यात आली. तपासणी करण्यात आली. त्याची एक एक गोष्ट समोर आल्याबरोबर निरंजनच्या मनातील राग खूपच वाढला होता. कारण एक एक मुलाला त्यांनी एखाद्या वस्तूप्रमाणे कसे विकले होते या गोष्टी आता एक एक करून समोर येऊ लागल्या होत्या. परंतु या सर्व गोष्टी घडत असताना निरंजनसमोर एक सर्वात मोठं आव्हान होतं. ते म्हणजे आरवला त्याची खरी ओळख सांगणं. निरंजनला माहिती होतं की ही गोष्ट वाटते तेवढी साधी आणि सोपी नाही आहे. त्याने अजूनपर्यंत आरवला ही गोष्ट सांगितली नव्हती की तो त्याचाच मुलगा आहे. तो योग्य वेळ येण्याची वाट पाहत होता. एके दिवशी संध्याकाळी जेव्हा आरव बागेमध्ये बसून ड्रॉइंग काढत होता तेव्हा निरंजन हळूहळू त्याच्याजवळ गेला आणि पाहिलं की आरव किती मन लावून त्या कागदावर काढलेल्या चित्रामध्ये रंग भरत होता. त्याच्या हातात रंगांची पेन्सिल होती. हळूहळू तो आपल्या बोटांमध्ये पकडलेल्या पेन्सिलीने चित्रातील झाडाला रंग देण्याचं काम करत होता. निरंजनने त्याच्या ड्रॉइंगमधील गोष्टींकडे नीट लक्ष दिलं नाही, पण तो आरवला खांद्यावर हात ठेवत म्हणाला,
तुला माहीत आहे का, हे निशांत तुझ्यासाठी खूप खास आहे. आरवने आपल्या हातातील पेन्सिल खाली ठेवली आणि हैराण होत विचारलं, का? का? निरंजन स्मित हास्य करत म्हणाला, कारण हे निशाण तुझ्या आईने तुला दिलं आहे. हे निशाण तुझ्या कुटुंबाचा हिस्सा आहे. आरव पहिल्यांदा हसत म्हणाला, माझी आई म्हणत असायची की हे निशाण तिने मला दिलं आहे. निरंजनने हे जेव्हा ऐकलं तेव्हा तो आपल्या डोळ्यातील अश्रू थांबवू शकला नाही. त्याच्या डोळ्यामध्ये आनंद आणि दुःख दोन्ही गोष्टींचा सागर उसळला. निरंजन अगदी हळू आवाजात म्हणाला, बाळा, तुझी आई योग्य तेच म्हणाली होती. हे निशाण तुझे आहे आणि ते निशाण तुझ्या आईने तुला दिलं आहे, जे नेहमीच तिच्या तुझ्यासोबत असेल. काही दिवसानंतर निरंजनला खात्री पटली की आरव हे सत्य ऐकण्यासाठी सक्षम आहे. तेव्हा निरंजनने आरवला आपल्या रूममध्ये बोलावून घेतलं. त्याला माहीत होतं की आरव आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वपूर्ण क्षण आहे. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि आरव रूममध्ये आल्याबरोबर आरवला आपल्या बाजूला बसवलं आणि तो अगदी हळू आवाजात म्हणाला, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, जे खूप गरजेचं आहे. आरवने निरंजनच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यामध्ये हलकेसे पाणी होते. तुला माहीत आहे का, मी तुला किती वर्ष शोधलं आहे. निरंजन आरवचे छोटे हात आपल्या हातात घेत म्हणाला, तू माझा मुलगा आहेस. तू तोच आहे ज्याला मी प्रत्येक ठिकाणी शोधलं. किती वर्षापासून मी प्रत्येक क्षणी तू परत येण्याची वाट पाहत होतो. आरवचा चेहरा आता प्रश्नांनी भरला होता. त्याने अगदी हळू आवाजात विचारलं, तुम्ही मला कधी सोडले आणि का? ते लोक तर म्हणत होते की कुणासाठी महत्त्वाचा नाही आहे मी. निरंजन त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाला, मी तुला कधीच सोडलं नाही आरव. मी प्रत्येक दिवशी तुझ्यासाठी देवाकडे प्रार्थना केली आणि आता मी तुला कधीही जाऊ देणार नाही. आज त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते. त्याने निरंजनला मिठी मारली. आरवने निरंजनला मिठी मारली आणि म्हणाला, आता मी एकटा नाही आहे, असंच ना? निरंजनने त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, नाही बाळा, आता तू कधी एकटा राहणार नाहीस. पुढच्या काही आठवड्यामध्ये आरव आणि निरंजनने एका नवीन आयुष्याला सुरुवात केली. त्या दोघांमधील नातं दिवसेंदिवस घट्ट होऊ लागलं. बागेमध्ये दोघांनी मिळून एक दिवशी एक झाड लावलं तेव्हा आरव आपल्या हाताला लागलेली माती झाडत म्हणाला, बाबा, आता आपली मुळे मजबूत झाली आहेत ना? त्यावर निरंजन म्हणाला, हो बाळा, आता आपली मुळे मजबूत झाली आहेत. त्यांना कुणीही अडवू शकत नाही. आरवने निरंजनकडे पाहिलं आणि तो हसला. आरवचे हास्य निरंजनचे ते एवढ्या वर्षाचं दुःख भरून काढणारे हास्य होते. आता दोघांकडे एक नवे आयुष्य होते. हे आयुष्य विश्वास आणि प्रेमावर आधारलेलं होतं. खरं तर DNA टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतरच निरंजनला खात्री झाली होती की रोहन हाच आपला खरा मुलगा आहे आणि त्याचं नाव आरव आहे. म्हणून त्यानंतर तो रोहनला आपला मुलगा आरव समजू लागला होता. पण ही गोष्ट आरवला सांगण्यासाठी निरंजनला त्याच्याबरोबर काही काळ राहून प्रेमाचं आणि विश्वासाचं नातं निर्माण करावं लागले. त्यानंतरच त्याने आरवला त्या दोघांमधील नातं सांगितलं. निरंजनला त्याचा हरवलेला मुलगा तर सापडलाच, पण जी गुन्हेगारी टोळी होती त्या टोळीचा सुद्धा सर्वनाश झाला. म्हणतात ना, माणसाच्या मनात जर तीव्र इच्छा असेल ना आणि त्याच्या मनातील होणारी वेदना खरी असेल तर देवसुद्धा अशा माणसाची वेदना समजून घेतो आणि त्याच्या वेदना कमी करण्यासाठी नक्कीच त्याला योग्य तो मार्ग दाखवतो, ज्यामुळे त्याची वेदना, त्याचे दुःख कमी होते. मित्रांनो, ही कथा ऐकल्यानंतर खरोखर या कथेतील भावना तुमच्या हृदयापर्यंत पोहोचल्या असतील तरच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.